आपण खानदान माणसं, कोणाचे 100 रुपये घ्यायचे नाही, पण मतदान केल्याशिवाय राहायचं नाही. मतदान करायचं, मतदान करीत नाही त्या माणसाला लाज वाटली पाहिजे. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला महाराज, माणसं म्हणतात बुवा असं का होतं, मतदान करावं ही जागृती आता करण्याची गरज आहे. 50% लोक मतदान करतात. फक्त लोकांना निवडणुकीला कस का लागत नाही, तर 100% मतदान होत नाही. मतदान होतं 60-65, किती 60-65 मधलं 40% मतदान त्यांचंच आहे ना. शाळा त्यांच्या आहेत, कॉलेज त्यांचे आहेत, पतसंस्था त्यांच्या आहेत, बचत गट त्यांचे. मग राहिलेलं काय राहिलं, वरचे येडेच आहेत का नाही. जेव्हा 100% होईल, खपक्यात जागे होईल, व्हायला किती पाहिजे. आणि पाया पडून सांगतो, पाया पडून हे इंदुरीकरचं कीर्तन नाही, कुणाचा रुपया घेऊ नका, स्वतःच्या गाडीवर जा, योग्य व्यक्तीचं कुणालाही मतदान करा, त्याच्याशी आम्हाला काही घ्यायला नाही. आमचा त्यांचा क्षेत्राचा काही संबंध नाही. नाही नाही, पण लोकशाहीने दिलेला अधिकार प्रत्येकानं बजावलाच पाहिजे. याच्यावर तुमचं मत काय. तुम्ही कुणालाही करा, आम्हाला काही त्याच्याशी घ्यायला नाही. कोणा करा तिकडे मराठार फाडा, काही करा, पण नागरिक आहोत म्हणून एक जबाबदारी पार पाडायलाच. सुट्टीचा वापर करू नका, स्वतःच्या गाडीवर जा, 1 रुपयाचा चहा कुणाचा घेऊ नका, कुणाला रामराम घालू नका, बटन योग्य व्यक्तीचं दाबा आणि निघून या. एक दिवस तुम्हाला समाधान मिळेल. कुणाचा रुपया घेऊ नका, लाचार जगू नका. लाचार वाघ फाडला होता संभाजीनं, गोवा नाही. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण चुकीचं वाद होतो. न्याभळटवाणी कीर्तन नाही काही बॅरे कान फडे धरले, तोंडात गोवा, शिवाजी महाराज दात पडले. कोणाच्या नादी लागू नका भाऊ. आमच्या टोळीचे मेंबर व्हा आणि फुकाट खा. आणि काळ बदलला, राजकारणातले लोक सुद्धा ध्यानात ठेवा. पुढारी लोक 15 वर्षापूर्वी कार्यकर्त्यांची आपल्या मागे हिंडणारी टोळी आणि आत्ताची टोळी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी आपल्या मागे लोक हिंडत होते तर निष्ठा म्हणून. आज जर स्वार्थ साधला नाही तर कार्यकर्ते तातरीत फुटतात. काय मत आहे तुमचं. आता एखाद्या नगरसेवकाला जर 8 वाजता फोन आला, बा माझी मुलगी आजारी आहे, तो बिचारा कामाच्या गडबडीत जर म्हणला सकाळी पाहू, तर त्याला फोन करणारा काय म्हणतो माहिती, कोणाशी बोलतो. 6 वर्ष तुझ्या मागे हिंडलो, चुत्या होतो का मी दुसऱ्या पक्षात. आता कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा राहिली नाही. निष्ठा निष्ठी, जिकडं घुगऱ्या उदे उदे, वाजवा टाळ्या, शिजवा नळ्या, खांड आम्हाला रसा तुम्हाला. काही माणसं मेली पण एकाच पक्षात राहिली नाही राहिली. काही माणसांनी पक्षातला पक्ष नाही पाहिला, त्याच्यातला माणूस पाहिला. काही माणसांनी पक्षावर नाही प्रेम केलं, कुणावर केलं, अरे माणूस चांगला आहे वास त्याला पाहिजे. आज तुमच्या मागे हिंडणारी जी टोळी आहे ही केवळ स्वार्थी आणि स्वार्थीचे. याच्यावर तुमचं मत काय. तुम्हाला वाटतं मग काळ बदलला. 3 वर्षात अतिउत्तम आहे. आणि 80% जनता कॅमेऱ्यात आल्यामुळे तुम्हाला वाटतं बा आम्ही लय पुढचे ना, आम्हाला मानित्यात लोक. नाही नाही, हा भ्रम आहे. काय मत आहे तुमचं. त्या लफड्यात पडू नका. आणि दंगली करणाऱ्यांना सांगून देतो, तुम्हाला काय दंगली करायच्या त्या दुसरीकडे करा, गरीबाला त्रास होईल अशा करू नका. लोकांनी काही झालं का सध्या एकच दणका या डांबरीव, तुम्हाला दुसरी जागा नाही का. काही झालं या डांबरीव बंद गाव, फोडा टपऱ्या आणि त्यात गरीबाला त्रास. अरे मोठ्याचे बंगले दिसते नाही का तुम्हाला. मोठे का गरीबाला त्रास देता. गाव बंद ठेवायचं म्हणलं का उठला भाजीपाली, ज्याचं पोट गरीब. नाही नाही, हे नाही करायचं. नाही नाही, याच्यात उतरू नका, हे वाईट दिवस आहेत. काय म्हणणे तुमचं.
पुढचं ऐकल्यावर मेंदू बंद होईल पोरांनो. आता कायदा कडक झालाय, दंगल होऊन गेल्यावर सापडी देते. क्लिप मध्ये दिसला का उचलला, बस गाडीत, गाडीत बस. तुम्हाला मला माहित नाही काय, बस. एक तर गावाला गेलं तर स्टँडवर उतरलं, त्याला माहितच नाही दंगल झाली. बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलोय, आता या गाडीत बस. एक तर संडासला गेलं तर डबड्या सगट नेलं, बस गाडीत. आणि त्याच्या पुढचं ऐकल्यावर तुमचे मेंदू बंद होईल. 3 महिने जामीन नाहीये आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल तर त्याला विचारा कस काय. त्याला म्हणा ना उद्या मोर्चा आहे, मी गावाला चाललो, त्या आग लावत्या मोर्चाला. तुम्हाला वाटतं आम्ही 2-4 दिवस क्लिपला आलो आणि हे आलो, या गोष्टी चुकीच्या आहे काय मध्ये तुमचं. बरं जाऊ द्या, मी मूर्ख आहे, मला नालायक म्हणा, हे पटतंय किंवा नाही म्हणा, मला सांग. उतरू नका त्याच्यात. आणि पोरांनो, हातानं बरबादी कशाला करता. कोण नाही महाराज, तुमच्यावर प्रसंग आल्यावर कोणी नाही. काय मध्ये तुमचं थोडासा आपला वापर करून घ्यायचा आहे, वेळ मारून न्यायची, सीझन काढून घ्यायचा आहे, विषय कशाला मारता. आणि आता कायदा कडक झालाय. अमेरिकेला जायला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. डोंबिवलीसारख्या ठिकाणी फ्लॅट भाड्यानं द्यायचा तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन. नगरसेवक व्हायला 1.5 किलो कागद लागतात. आता ईडभर कागद गोळा करा, 8 दिवस मराल तुम्ही. त्याच्यापेक्षा आमच्या टोळीचे मेंबर व्हा. आणि तुम्हाला एक सांगतो पोरांनो, तुम्ही आमच्या टोळीत जर आले ना, श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हाल. 2 वर्षानं बायको करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. ही अवलाद कुठं गुतेले का नाही, फोडा सुपारी गुतेले का, तिला पोरच नाही होणार कवा. का हा कायम तारखेला जाणार, पोर होणार कवा. आणि दंगलीची तारीख 15 आणि 20 वर्ष नाही चालत, 30 मराल. याच्यावर फक्त मला सांगा तुमचं मत काय. हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मला मूर्ख म्हणा, मला गाढव म्हणा, मला नालायक म्हणा, पण महाराज जे सत्य ते सत्याचे. आणि याच्यातून तुमची सुटका होणं आता गरजेचं. गुंतू नका त्याच्यात. काय करायचं. दुसरा एक मुद्दा सांगतो सगळ्यांना, महिला पुरुषांना. महिला मंडळ, हा विनोद वाटला तुम्हाला. आपल्या पोराला ह्या गोष्टीपासून रोखा. हाताने घराची बदनामी करू नका. तो काय लय मोठा पंडित होणार नाही. 3 महिने जामीन नाही म्हणलं, तो काय पुढे हरिपाठ करीन का. याच्यात उतरू नका. यांच्याकडे लक्ष द्यायचा. यांना एक 10-5 मिनिटं जवळ घेत जा. यांना पसायदान शिकवीत जा, आरती शिकवीत जा, यांच्या कपड्यावर ध्यान ठेवत जा.